करताय आधीपासून हे की आत्ता सुरू केलंय? नाही, पहिले मी गावठीचं केलेलं होतं, पण मग ते मला काही परवडलं नाहीये, तर मग ते शेड आता मोकळंच ठेवलेलं आहे. तो बॅच पूर्ण काढून टाकली गावठीची किती मी. पक्ष्यांचे आहे तुमचं? माझं जवळपास 2000 पक्ष्यांचं शेड आहे. हे काय काय प्रॉब्लेम झाला गावठीमध्ये? गावठीमध्ये मला आहे ना त्याच्यामध्ये उत्पन्नच कमी भेटलं. माझं हे लोकांना आम्ही सांगतोय तर लोक आम्हाला येड्यात काढतायत. नाही, काय झालं माहितीये का, स्वतः केलेलं मला माहिती आहे की कसं झालं की त्याच्यामध्ये मी गावठी पक्षी पाळले, पण ज्यावेळेस आपण सेलिंगसाठी मार्केटमध्ये नेतो ना, अंडे एक तर ते कमीच देतात हा. आणि मार्केटमध्ये नेतो ना त्यावेळेस कस्टमरला जास्त कळत नाहीये की गावठी कोणतं, सोनाली कोणतं, कावेरी कोणतं. एक गावठी म्हणून ते कोणतं पण घेऊन चालले जातं. बरोबर पण मग ते काय होतं की ते सोनाली आणि कावेरीमुळे गावठीचं मार्केट हे त्या ठिकाणी कमी होऊन जातं. मग बरोबर. आपण थोडं नर्वस होऊन तुमचा जातो. अनुभव आहे ना, आम्ही लोकांना सांगतोय साहेब ट्रेनिंग मध्ये. आता बरोबर, व्यापारी हा. काय करतात माहितीये काय, तुम्ही जर गावठी पक्षी घेऊन बाजारात गेलात तर बरोबर, हो. व्यापारी तुमच्या पक्षाला सोनाली आहे म्हणून सांगतात हो, आणि त्यांच्याकडे खरी गोष्ट सोनाली आहे त्याला सांगतात की हा प्युअर गावरान आहे. मग बरोबर, सोनाली काय हो. वाईट नाहीये. गावरानला विक्रीला यायला किती दिवस लागतात साहेब? किती दिवसानंतर त्याला विक्रीला? जवळपास माझ्या हिशोबाने मला लागले होते 6 महिने. 6 महिने लागतात. बरोबर. सोनाली हा. किती दिवसात विक्रीला येतो? 100 सोनाली दिवसात. 100 दिवस जास्तीत जास्त. बरोबर ना? अर्धे पैसे अर्धे दिवस वाचले. फीड वाचतं ना तेवढं, अर्धे दिवस वाचलं ना? वाचले म्हणजे. पीड वाचलं हा. ना? बरं साहेब, तुम्ही भाजीपाल्यावर का नाही केलं? तुम्हाला खर्च जास्त येतो तर भाजीपाल्यावर नाही केलं तुम्ही? भाजीपाला पण मग त्यांना टाकून एक तर माझं सध्याच्या मिनिटाला मी नवीनच केलेलं होतं, त्याच्यामुळे माझं थोडं बंदिस्त होतं. मी काही फ्री रेंज मध्ये केलेलं नव्हतं ते. हा. हा, आणि ते बघितलं मी, पण मग त्याचं ते भाजीपाला पण आपण तो आणायचा ते तेवढंच खर्च होतं ना. आता शेतामध्ये एवढं थोडी आपलं भाजीपाला पिकणार आहे. आपण एक पीक लावणार समजा, नक्की. होतं ना? ते तर कंटिन्यू चालणार नाही. आणि वेस्टेज तरी किती गोळा करणार रोजची रोज आपण. रोज गोळा करायला माणूस लागणार, त्याला भाडं लागणार. भाडं लागतं, मग खर्च तेच तेवढाच ना. येतोय ना? खर्च काय काय तेवढंच लोक येतो. हो. साहेब, आता लोक मार्केटमध्ये सांगतायत की 100 रुपये पक्षी तयार होतोय गावरांचा. नाही खरं आहे होत, का हो? नाही होत, मी सांगतो नाही होत. मग हे आम्ही लोकांना सांगतोय, आम्ही लोकांना म्हणजे सांगून देतोय की आम्ही सोनाली देतोय, आम्ही कावेरी देतोय, आम्ही गावरान देतोय. लोक आमच्याकडे कमी येत आहेत आणि जी लोक मी प्युअर गावरान करतोय म्हणून सोनाली देत आहेत त्यांच्याकडे लाईन लागली आहे. बरोबर आहे, खरी गोष्ट आहे. ते क्रॉस देत आहे साहेब, मला मागच्या वेळेस तेच झालं. आणि डबल रेट डबल. रेट डबल म्हणजे त्यांचा चिक्सचा रेट डायरेक्ट 55 ते 60 रुपयाच्या आसपास गेलाय आता. हा, डबल रेट होतोय. सोनाली हा. किती जरी महाग झाला तरी 30 रुपयाच्या वर जात नाही. बरोबर, हो. मग शेतकऱ्यांनी काय डोकं लागलं शेतकऱ्यांचं? आता समजा मला काय म्हणायचं आहे, दूध